आणि रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीचं पथक पोहोचलंय। धाडसत्र सुरू आहे। निवासस्थान परिसरामध्ये शिवसैनिक एकत्र आलेत आणि ईडी कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। आढावा घेतलाय वेदांत नेबनं। रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी अगदी सकाळपासून या ठिकाणी धाडसत्र सुरू आहे। काही कागदपत्र या ठिकाणी गोळा केले जातात अशी माहिती आहे। शिवाय रवींद्र वायकर यांची जो कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा आहे त्यासंबंधी पुढील चौकशी केली जाऊ शकते। आणि इथे बघतोय आपण निवासस्थानी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते तसेच पुरुष कार्यकर्ते जमलेले आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही घोषणाबाजी करताय, कधी कळलं तुम्हाला इथे ईडीचे अधिकारी आले? आत्ताच आम्हाला कळलं। आत्ताच आम्हाला कळलं। तुमच्याकडून मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला कळलेलं आहे। घोषणाबाजी करतायत, सरकार विरोधात नारे दिले जातात। सरकार विरोधात नारे दिले जातात म्हणजे सरकार कुछ कमी आहे। उद्याचा निर्णय काय लागेल आम्हाला माहिती नाही, पण गद्दारांचा नाद एकनाथ ह्या लोकांनी आता ईडीला पुढे करून नसावायला सुरुवात केली आहे, पण ते बोलतात तेवढं शक्य नाही आहे। या सरकारचा निर्णय काही लागो, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। आम्ही निवडणुकीची वाट बघतोय। आम्हाला न्याय ही जनता देईल आणि ह्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कारण उद्या येणारी लोकसभेची इलेक्शन माझा एकच सवाल आहे, रामाचा जन्म रामनवमीला। त्यामुळे आपण बघतोय हे सर्व कार्यकर्ते घोषणाबाजी करतात आणि ज्या प्रकारे ही ईडी अधिकाऱ्यांची जी कारवाई सुरू आहे त्याच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।